लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये लाभार्थी महिलांची संख्या कमी होईल असं म्हटलं जात आहे. पुढच्या काळामध्ये आयकर विभागाची मदत घेतली जाणार आहे. कोणाची? आयकर विभाग आमच्या अंडर नाहीच आहे. आयकर विभाग अरे एकाच होऊ दे ना, लगे कुठं लाडकी बहीणचा ओझा कमी करण्यासाठी दारूवरचा कर वाढवण्याचा विचार आहे. तुम्ही काय बसून बसून तुमच्या सुपीक डोक्यात कुठला कल्पना येतात. अहो अजून त्याबद्दल कुठला कर वाढवायचा, कुठला कर कमी करायचा, कुठल्या योजना ह्या करायच्या ह्याबद्दल आम्ही बसलेलो नाही आहे. आमचा बाकीचे आढावा सगळ्यात चाललेला आहे. एक मी आपल्याला सांगतो, आपल्यामार्फत राज्याला सांगतो, राज्याची आर्थिक घडी व्यवस्थितपणे ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं आणि राज्याचं जे एकंदरीत आजपर्यंतचा नावलौकिक आहे त्याला कुठं धक्का पोचू नये ह्या पद्धतीनं आम्ही राज्य चालवणार आहोत, विकास साधणार आहोत. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हीच बातमी वाचतो की इथं असं होणार आहे. हे आता त्या ज्यांनी काहीतरी शिवथाळी भोजनाचं काहीतरी सांगितलं, म्हणलं शिवभोजन थाली तुम्ही काय निवेदन स्वीकारलं नाही, तुम्ही तसंच गेला. अहो मी थांबवून प्रत्येकाची निवेदनं हातात घेतो, नंतर मी जातो. आता याला कोणी सांगितलं, कोणाला माहिती आहे तसं गेला? थांब, अरे थांब ना बाबा, एवढी काय घाई? आम्ही फार घाई केली की आम्ही म्हणतो अंड्यावर आलं काय, हे तुला नाही बाकीच्यांना म्हणतो. तर त्यामध्ये हे आता जे काही सांगितलं एक झालं. पाठीमागं लाडकी बहीण योजना आम्ही आणली ना, त्यावेळेस मी खरं सांगतो पत्रकार मित्रांनो, 20,000 रुपये महिनाच्या भगिनीचं उत्पन्न आतमध्ये आहे. म्हणजे 2.5 लाखापर्यंत तिचं वर्षाचं उत्पन्न असावं. अशा महिलांच्या करता, म्हणजे आमच्या शेतकाम करणारी महिला, खुरपणीला जाणारी महिला, किंवा आमची झाडू पोतना करणारी महिला, धुणं भांडी करणारी महिला, किंवा काही घरात नवरा बायको दोघंही जर नोकरीला असले तर या घरात जाऊन स्वयंपाक करणं, पुढच्या घरात जाऊन स्वयंपाक नाही का करतात काही महिला, अशा महिला, किंवा आमच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीब महिला, किंवा दिवसभर काहीतरी भाजी घ्यायची, संध्याकाळपर्यंत विकायची आणि मग चूल पेटवायची, तिला फार कमी तसं तिचं उत्पन्न असतं. ह्या भगिनी वर्गाच्या करता ती लाडकी बहीण योजना आणलेली होती. आणि ज्यांना ज्या योजनेमध्ये कुठलाच लाभ मिळत नाही, म्हणजे काहींना संजय गांधी निराधार योजनेतनं मिळतो, काहींना श्रावण बाळ योजनेतनं मिळतो, अशा वेगवेगळ्या योजना राज्याच्या असतात ना, तर ज्यांना कुठल्याच योजनेचा फायदा मिळत नाही पण मी आत्ता ज्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये ते बसतात, अशांच्या करता ही योजना आणली. मी आधी मला वाटतं जूनमध्ये जाहीर केलं आणि जुलैपासून सुरुवात करायची ठरवलं, परंतु ते काही लवकर आमचं होईना. मग शेवटी ऑगस्टमध्ये रक्षाबंधन होतं. मग रक्षाबंधनाच्या निमित्तानं आम्ही जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये पाठवले. आणि त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यात असंही ठरलेलं होतं एका घरात जास्तीत जास्त 2च महिला पाहिजे, अशा वेगवेगळ्या गोष्टी बऱ्याचशा ठरलेल्या होत्या. अशी चर्चा झाली होती, निर्णय झालेला नव्हता. पुन्हा म्हणाल अजित पवार असं म्हणला की ज्याला लाभ घ्यायचा आहे त्यांना 2च अपत्य असावी, अशी चर्चा झाली. की आपण ज्यावेळेस योजना देतो त्यावेळेस आपलं राज्याचं, देशाचं एकंदरीत हित लक्षामध्ये घेता लोकसंख्या पण, जसं आता स्थानिक स्वराज्य संस्थात किंवा सहकारामध्ये कुठेही 2पेक्षा जास्त अपत्य असतील त्यांना उभं राहायला अपात्र केलेलं आहे. आणि ते टिकलं, म्हणजे काहींना वाटलं ते टिकणार नाही पण ते टिकलं. तशा पद्धतीची चर्चा झाली पण तो अंतिम निर्णय झाला नाही. आणि मग मुख्यमंत्री आणि सगळ्यांनी असं ठरवलं आम्ही की आता येता येते फॉर्म घ्या, भरा. आणि नंतर लक्षात आलं निवडणूक झाल्यावर की ज्यांच्या घरात 4चाकी वाहन आहे, ज्यांचं महिना पगारच त्यांना 40,000 रुपये, 30,000 रुपये, 50,000 रुपये, 60,000 रुपये खाजगी असेल पण आहे, अशांना पण त्याचा त्यांनी लाभ घेतलेला आहे. आम्ही घेतलेल्या आमच्या लाडक्या बहिणींचा लाभ परत घेणार नाही, हे आधी लक्षात ठेवा. हे भाऊबीज आणि आमची राखी पौर्णिमा हे आपले त्याच्यामध्ये भेट ती परत आपली संस्कृती नाही आहे.
पण मग हे सगळं झाल्यावर चर्चा सुरू झाली आणि त्याच्यातनं 5-1 लाख महिलांनी आपणहून नावं मागं घेतली. असं झालेलं आहे. आता अजून आपण म्हणतोय ते IT ला विचारणार का काय विचारणार. आमचा प्रयत्न एवढाच आहे, कारण हा राज्याचा पैसा आहे आणि गरीब राज्य कशाकरता करायचं असतं, गरिबांना गरिबीतनं बाहेर काढण्याच्या करता सगळ्यांनी समाधानाने राहावं, जगावं आणि आपला आपला प्रपंच करावा ह्या दृष्टिकोनात, आणि तशा पद्धतीनं आमच्यामध्ये चर्चा चाललेली आहे. महाराष्ट्रातील महिलांसाठी सर्वात मोठी बातमी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेला आहे. तर जो लाडक्या बहिणीचा हप्ता फेब्रुवारी मधला कधी भेटणार, तो 2100 रुपये भेटणार का 1500 रुपये भेटणार, याच्याबद्दल सर्वात मोठी अपडेट या पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे. तर तुम्ही या व्हिडिओला सुरुवातीला तुम्ही लाईव्ह मध्ये पाहिलं सुद्धा असेल, कोणकोणत्या महिलांना हप्ता भेटणार आहे, कोणकोणत्या महिलांना हप्ता भेटणार नाही, याची सर्वात मोठी अपडेट उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेली आहे. तर अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. त्या कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू करण्याबाबत सर्वात मोठी मदत केलेली आहे, अशी स्वतः माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेली आहे. याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. तुम्हाला 2100 पासून कधीपासून येतील त्याच्याबद्दल सुद्धा माहिती पाहणार आहोत. जे तुम्ही 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होता, तर त्या फेब्रुवारी महिन्याचा तो हप्ता सुद्धा आपल्याला भेटणार आहे, त्याची देखील माहिती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहायचा आहे, जेणेकरून सर्व आपले जे त्रुटी आहेत त्या त्रुटी तुमच्या लक्षात येतील. आतापर्यंत तुम्हाला 7 हप्ते म्हणजेच 10,500 रुपये भेटले असतील, तर तुमच्यावर गेल्या जुलैपासून ही योजना चालू झाली असेल. आता तुम्हाला कोणकोणते पैसे भेटणार आहेत, किती हप्ते भेटणार आहेत, फेब्रुवारीचा 1500 हप्ता भेटणार आहे का 2100, याच्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. तर तो खात्यामध्ये सुद्धा येणार आहे. ही योजना सुरू करताना या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न किती असावं लागणार आहे, काय असावं लागणार आहे, 2.5 लाखापेक्षा आत असेल तर तुम्हाला भेटणार का, 1 लाखापेक्षा जास्त असेल, याच्याबद्दल सुद्धा माहिती तुम्हाला देणार आहे. तर ज्या महिलांचं वय 65 वर्षापेक्षा जास्त नसेल, तर तुम्हाला 65 वर्षापेक्षा तुमचं वय जास्त असेल, तर या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे तुमचं वय आता 65 वर्षापेक्षा कमी असणं गरजेचं आहे. तर याच्या अगोदर ज्या महिला 64 वर्षाच्या होत्या, नंतर त्याचं वय आता काही दिवसांना 65 वर्ष झालं, तर त्या महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ, आता ज्या महिला 64 वर्षाच्या असताना त्याचा लाभ घेता येत होता, पण त्यांचं वय काही महिन्यामध्ये जे पाठीमागच्या महिन्यामध्ये 65 वर्ष कंप्लीट झाले असेल, त्या महिलांना लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता येणार नाही, अशी माहिती सुद्धा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिली. तर ज्या महिला निकषात बसत नसताना देखील ज्या योजनेचा लाभ घेतल्या होत्या, त्या महिलांवरती आता सर्वात मोठी कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती सुद्धा अजितदादा पवार यांनी दिलेली. तर स्वतःहून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काय अपडेट दिलेले याची माहिती सुद्धा आपण बघूयात. तर त्यामध्ये ज्या महिला शेतात काम करतात, नंतर धुनी भांडी करतात, नंतर गरीब महिला ज्या भाजी विक्री करतात, यांना महिलांना सुद्धा याचे पैसे भेटणार आहेत, या योजनेसाठी पात्र आहेत. ज्या महिलांना इतर कुठलाच लाभ नाही, मग ज्या महिला संजय गांधी निराधार योजना, नंतर श्रावण बाळ योजना, नंतर वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेतात, या महिलांना याचा लाभ भेटणार नाही. पण ज्या PM किसान योजनेचा लाभ घेतात अशा महिलांना लाभ भेटेल. पण ज्या दुसऱ्या श्रावण बाळ योजना असेल, नंतर संजय गांधी निराधार योजना असेल, या योजनेचा लाभ महिला घेत असतील, तर या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटणार नाही, अशी माहिती सुद्धा उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि महिला बाल कल्याण विभागाच्या मंत्री आदित्य तटकर, अजितदादा पवार यांनी दिलेले आहे. तर तुम्हाला पाठिंबाच्या काळामध्ये ज्या महिलांचा पगार 40,000 असून आणि त्यांच्या घरामध्ये 4 व्हीलर असून सुद्धा या योजनेचा लाभ घेत होत्या, त्यामुळं त्यांच्या लक्षात आल्यानंतर निवडणुकीच्या काळामध्ये या गोष्टी लक्षात आल्या नाही द्या, पण नंतर या गोष्टी लक्षात आल्यानंतर जवळजवळ 5 लाख महिला अपात्र करण्यात आल्या आहेत. तर त्यांचं आणि काही महिला सुद्धा स्वतःहून सुद्धा अर्ज मागे घेतलायत, अशी माहिती सुद्धा अजितदादा पवार यांनी दिली. तर मात्र आता जो लाभ दिलाय तो आता पाठीमागे घेणार नाहीत. तर लाडक्या बहिणीची ज्या महिलांना अपात्र ठरवून आहेत त्यांच्याकडून मात्र दिलेला लाभ आहे तो परत घेतला जाणार नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आपण भाऊबीज, राखी पौर्णिमा ज्याला आपण गिफ्ट दिलेलं जातो, ते गिफ्ट आपण कधीच मागे जात नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, अशी स्वस्त उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माहिती दिली आहे. म्हणजे जे आमचे लाडक्या बहिणीचे आतापर्यंत पैसे भेटलेत ते पैसे आता पाठीमागे घेतले जाणार नाहीत, ते पैसे तसेच राहतील. पण इथून पुढे ज्या महिला अपात्र ठरलेत त्या महिलांना आता इथून पुढे पैसे भेटणार नाहीत, अशी माहिती सुद्धा महिला आणि बाल कल्याण विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेले आहेत. आता तो फेब्रुवारीचा हप्ता कधी भेटणार यांना सगळ्यांना उत्सुकता लागून राहिलेली आहे.
तर या फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये तुम्हाला 1500 रुपये भेटणार का 21 रुपये भेटणार, याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला उत्सुकता लागून त्याबद्दल त्यांनी अपडेट सुद्धा दिलेले आहेत. त्यावेळेस नाशिकमध्ये बोलत असताना मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माहिती दिली होती की फेब्रुवारीचा हप्ता आता कधी भेटणार, सर्वांचंच लक्ष लागलंय. त्यावेळेस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लाडक्या बहिणींना सरकार आणण्यासाठी सर्वात मोठी जबाबदारी पार पडली अशी माहिती सुद्धा अजितदादा पवार यांनी दिली. ज्यावेळेस मी इथे नाशिकला येण्यापूर्वी मी जवळजवळ 3500 कोटीच्या चेकवरती मी सही करून आलोय आणि येत्या आठवड्यात एक 7 ते 8 दिवसामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे यायला सुरुवात होईल अशी माहिती सुद्धा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली. येणाऱ्या 8 दिवसामध्ये म्हणजे तुम्हाला 24 ते 25 तारखेला या फेब्रुवारी महिन्याचे पैसे यायला सुरुवात होऊ शकते. त्यावेळेस दुसरी एक माहिती पत्रकार माध्यमांमध्ये त्याला प्रश्न विचारण्यात आला अजितदादा पवार यांना. त्यावेळेस 2100 रुपये कधी भेटणार, त्यावेळेस अजितदादा पवार यांनी माहिती दिली की जे 2100 रुपये पैसे देणार आहेत त्याच्यावरती सुद्धा आमचा विचार सुरू आहे. ते येणारं जे अर्थसंकल्पाचं अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणीने 2100 रुपये द्यायच का, कोणता निर्णय घेणार हे येणाऱ्या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये घेऊ अशी माहिती सुद्धा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिली आहे. त्याबद्दल सर्वात मोठा निर्णय सुद्धा घेतला जाईल. येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्याच्यावरती निर्णय होणार आहे आणि त्याच्यासाठी जवळजवळ 1500 कोटीची तरतूद सुद्धा आम्ही करू. ही योजना कधीही बंद होणार नाही, इथून पुढे सुद्धा ही योजना चालू राहील अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला लाडक्या बहिणींनो? हा व्हिडिओ आवडले तर दुसऱ्या लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक सुद्धा करा. धन्यवाद.